आणि कदाचित मी चोरी करेन म्हणून परमेश्वराच्या नावाची काय होईल आमच्याकडून निंदा होईल. कसा हा परमेश्वराचा विश्वास न राहायचा. पण या ठिकाणी यवनाचं पहिले पत्र याचं 2 अध्याय 17 वचनामध्ये पाहायला मिळतं की पण देवाची इच्छाप्रमाणे करणारा तो सर्व काळ राहतो. आज सर्वकालिक जीवनाचं वचन आम्हाला दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आज आम्हाला या गोष्टीकडे आम्ही लक्ष केलं, एवढं मोठं तारणाकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर ते आमचा निभाव कसा लागतो. म्हणून ज्यांना वधस्तंभाचा जो वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण दिला तो संदेश जर ज्या लोकांना त्यांचा हे वाटत नाही तर तो त्यांना मूर्खपणाचा संदेश असा वाटतो. तर त्यांचं काहीच नाही. पण ज्यांचं तारण होत आहे त्यांना तो सामर्थ्याचा संदेश आहे की तो ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर अर्पिला गेला आणि तो पुन्हा तो जीवन झाला आणि तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी आला. पुन्हा आम्ही आमच्या देह शरीर आम्ही कशा प्रकारे आम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे त्याच्या आज्ञामध्ये राहून आणि त्याचा आम्हाला परमेश्वराचं भय असलं पाहिजे. जो परमेश्वराचा भय हे ज्ञानाचा आरंभ असं या ठिकाणी म्हटलेलं. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवत असं म्हटलेलं. म्हणून आम्ही ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज प्रभू आपल्याला या वचनाच्या द्वारे आम्हाला सांगत आहे. प्रभूची स्तुती असो. माझी खूप इच्छा आहे मी यूट्यूबवर हे वचन टाकत आहे बोलत आहे पण आता मी माझं काम करत आहे कारण प्रभूने मला जी सेवा दिलेली मी ते करत आहे. कारण मी माझं गौरव नाही तर प्रभूचं गौरव करते कारण प्रभूने मला तो मार्ग दाखवला. म्हणून प्रभूची स्तुती करतो, प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज तो आपला उत्पन्न करणारा परमेश्वर आहे, आम्ही त्याला विसरला नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की आम्ही देवाला विसरला नाही पाहिजे. पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आम्ही त्याच्यावर प्रीती करायला पाहिजे. आम्ही पाहतो की चर्चमध्ये देखील फोन आला तर लोक काय करतात चर्चमधला संदेश ऐकणं सोडून देतात आणि फोन आला फार इम्पॉर्टंट म्हणून बाहेर जातात की ते देवाचं वाचण्यापेक्षा स्वतःचा तो फोनचा कॉल त्यांना फार विशेष वाटतो. अशा व्रताने अशा रीतीने आपण देवाचं काय करतो आहे अपमान करतो देवाचं उच्चारण ऐकत. बंधूंनो भावाने जर आपण देवाचं संदेश ऐकत आहात खऱ्या आत्म्याने खऱ्यापणाने तर त्याच्या वाचण्याकडं जरूर लक्ष द्या कारण तो त्याच्यात आमची हित आहे कारण ते आम्हाला जीवनी वचन आहे. प्रभूची स्तुती असो. हे वचन ऐकण्यास आणि समजण्यास आणि वाचण्यास तुम्हाला सहाय्य करो. आज हे वचन मी तुम्हाला पाठवत आहे आणि हे वचन अशा रीतीनं आहे की उत्पन्न करणारा देवाला विसरणारे. या ठिकाणी पाहतो की तुला जन्मास घातलेला फडकाची तू पर्वा केली नाही व तुला जन्म देणाऱ्याला देवाला तू विसरला. या ठिकाणी अनुवादाचा 32:18 स्तोत्रसंहिता 100 स्तोत्रसंहिता आहे आणि त्याचं 3रं वचन आहे.